36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. तिवसा तालुक्यातील वरखेड येथे श्रीराम मंदिर देवस्थान येथे श्रीरामनवमीचं औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध धार्मिक कार्यक्रमांचं उत्साहात आयोजन करण्यात आलं होतं. या निमित्तानं आयोजित महाकाला आणि महाप्रसादाचा लाभ शेकडो भाविकांनी घेतलाय. वरखेड येथील श्रीराम मंदिर हे प्राचीन काळापासून भाविकांचं श्रद्धास्थान आहे. या मंदिरामध्ये परंपरेनुसार श्रीरामनवमीचा उत्सव मोठ्या भक्तिभावानं साजरा केला जातोय. यावर्षी देखील या परंपरेचं जतन करत भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळपासूनच प्रभू श्रीरामांचे पूजन आणि विविध धार्मिक विधी पार पडले. त्यानंतर आयोजित महाप्रसादासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक श्री अभिजित बोके आणि संपूर्ण बोके परिवाराच्या वतीनं हा श्रीरामनवमी महोत्सव सोहळा दरवर्षी अत्यंत नेटकेपणानं पार पाडला जातो. या सोहळ्यासाठी वरखेड आणि परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे किती वर्षापासून चालू आहे आपल्या इथं रामनवमी उत्सव? माझ्या पंजोबापासून ही प्रथा चालू आहे. त्या मंदिराला 100 वर्ष झालेली आहे. आणि या मंदिराला म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांपासून मोठ्या संतांची कृपा झालेली आहे. आणि आज या मंदिराला 100 वर्ष पूर्ण झालेली आहे. आणि ही अखंडित सेवा आमची दादासाहेब बोके म्हणजे माझे आजोबा यांच्या यांच्यापासून ही सुरू आहे. म्हणजे दादासाहेबांचे वडील मारोतराव नंतर दादासाहेब, माझे वडील, माझे काका या सगळ्यांनी, त्याच्यानंतर आमची पिढी सगळी आम्ही गुण्यागोविंदाने हा दरवर्षी रामनवमीचा उत्सव गेले किती वर्ष झाले, 100 वर्ष झाले याला आम्ही हा उत्सव साजरा करतो आहे. आणि आमचं सगळं कुटुंब आम्ही हा उत्सव सगळे म्हणजे बाहेरगावून माझे भाऊ वगैरे असेल, आम्ही सगळे कुटुंब असेल, आम्ही इथे येत असतो आणि हा उत्सव साजरा करत असतो. आणि विशेष म्हणजे हा उत्सव रामनवमीचा उत्सव साजरा करताना सगळं गावकऱ्यांचा सहभाग याच्यात असतो. सगळं गावकऱ्यांचे सहकार्य असते. अशा पद्धतीने हा उत्सव आम्ही साजरा करतो. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते, तिवसा.